भाजपकडून प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहतील। भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक योजना आणि कार्यक्रम पार पडणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच इतर प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांची देखील यावेळी उपस्थिती असेल। सकाळी 11 वाजता दादरमधल्या वसंत स्मृतीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होतीये। दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर सदस्यही उपस्थित राहतील। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजी यावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे। एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचे ओबीसी मंत्रालय राबवतं किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं त्यांना पुढे नेण्याकरता आणि त्याचा आढावा घेण्याची बैठक आहे। विधान भवनामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता मोठी माहिती समोर आली आहे। विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार आहेत। या प्रकरणामध्ये जर कोणत्या आमदाराचा सहभाग असेल त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला जाईल अशी माहिती हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे। विधान भवनामध्ये 2 महिन्यांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती। आपल्यासोबत हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। भाऊ, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचं जे बयान जे मारहाण प्रकरणामध्ये घ्यायचं होतं तो झाला का आणि सध्या काय स्टेटस आहे या संपूर्ण प्रकरणाचं? त्यांचं आम्ही उत्तर मागितलेलं आहे। 15 दिवसाची म्याद दिली होती आणि मुदतमध्ये अजून त्यांचं उत्तर आलं नाही आहे। आम्ही रिमाइंडर उद्या परत करू आणि रिमाइंडरमध्ये जे बाकी जे दुसरे होते त्यांचे एकाचं उत्तर आलं आहे आणि बाकीचं आलेलं नाही आहे। तर आम्ही आता परत दुसरा त्या व्हिडिओमध्ये एकाने जे व्हिडिओ दिला आहे आम्हाला उत्तरमध्ये त्याच्यामध्ये 2च नाही तर अजून 2-4 लोक तिथे आहेत। त्याच्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही गठीत करतोय आणि त्या समितीच्या माध्यमाने जे आरोपी तिथे मारपीटमध्ये दिसतात त्या सगळ्यांचं नाव तिथं आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे त्यामध्ये आरोपीची संख्या आणखी वाढणार आहे आणि याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये दोषी असेल, मारणारा असेल आणि त्याला पाठिंबा देणारे नेते असतील त्या सगळ्यांना आम्ही माफ करणार नाही। यामध्ये आमदारांना ज्यांचे समर्थक त्यांच्यावर देखील संशयाच्या नजरेनं बघितलं जातं, त्यांची देखील त्याच अंगाने चौकशी केली जाते। नाही, नक्कीच जर आपण बघितलं तर विधानसभेच्या 288 आमदारांचा आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी आमदार जरी समजा त्याचं समर्थन करत असतील किंवा त्यांच्या हात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल। जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर शहरामध्ये पाहणी करतायत। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून त्यांच्या घराला पाण्याचा विळखा पडलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तर आपण बघतोय जालन्यामध्ये सगळं शहर जलमय झालेलं आहे। ठिकठिकाणी इमारतींना पाण्यानं विळखा घातलेला आहे। रस्ते असतील किंवा अगदी इमारतीचे आजूबाजूचा परिसर सगळ्या शहराला जवळपास तळ्याचं स्वरूप आलेलं ही ड्रोनची दृश्य आपण बघितली। जालन्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे। आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरालाही पावसाच्या पाण्यानं विळखा घातलेला आहे। त्यामुळे जालनावासियांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय। ही ड्रोनची दृश्य बघतोय आपण। संपूर्ण जालना शहराला पाण्यानं विळखा घातलेला आहे। शहरातल्या अनेक भागामधलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। मात्र कालची दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विळखा होता। ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे जालनामधल्या नागरिकांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत होता। आता पाणी काहीसं ओसरतं आहे। पाऊस जरासा थांबलेला आहे, त्यामुळे जालनावासियांना काहीसा दिलासा मिळालाय।
जालना शहरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि आपण बघतोय की अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर पालिका प्रशासनाचे काही अधिकारी देखील अनेक ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की जिथं जिथं पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणी त्याला प्रवाहित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे. शिवसेनेचे आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार साहेब, अनेक ठिकाणी पाणी साचलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराभोवतीच पाणी साचलं. पुऱ्या गावातच नसतं. 119 मिलीमीटर पाऊस, जवळपास 120 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस पडलेला आहे. आणि त्यामुळं यंत्रणेवरती ताण आलेला आहे आणि गावामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी आहे. विशेषतः हनुमान घाट असेल, अर्जुननगर असेल, बाकीनगर असेल किंवा बाकी इतर सर्व जे मोहल्ले आहेत, इंद्रानगर असेल, या सर्व स्लम भागामध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे. कारण की वाजवीपेक्षा जास्तीपेक्षा पाऊस पडलेला आहे फार. त्यामुळं जे नाले आहेत ते अरुंद आहेत आणि त्यामुळे हे ताण आला. परंतु माननीय आयुक्त, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून फील्डवर आहोत. 4 वाजल्यापासून आम्ही 16 लोकांना वाचू शकलो. महानगर जालना शहरामध्ये रात्रभर मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी साचलं असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. रात्री 10 ते पहाटे 3 दरम्यान शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भाग्यनगर, बस स्थानक परिसर, मंठा चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि व्यापारी आस्थापनामध्येही पाणी शिरलंय. काही ठिकाणी चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. तसंच शिवसेना आमदारांच्या घरालाही पाण्याचा विळखा दिलाय. जालना शहरामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसाचे परिणाम सकाळी अशा प्रकारे पाहायला मिळाले. अनेक भागामध्ये रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. आपण पाहतोय त्या गल्लीमध्ये अनेक गाड्या देखील अडकल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. मध्यरात्री साधारण 11 वाजता हा पावसाला सुरुवात झाली आणि पहाटे 4 वाजेपर्यंत हा पाऊस होता. अनेक भागामध्ये काहीच पाणी ओसरत असलं तरी सध्या अशा प्रकारचं दृश्य सगळीकडे पाहायला मिळत आहे. जालना शहरातील बसस्थानक परिसर असो, मंठा चौफुली असो, छत्रपती शिवाजी महाराज चौक असो आणि त्यानंतर भाग्यनगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी साचलेलं पाहायला मिळते. या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी आहे आणि संध्याकाळपर्यंत हे ओसरेल अशा प्रकारची स्थिती दिसत नाहीये सध्या. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. जालना शहरामध्ये पावसानं हाहाकार उडाला असून व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. शहरातील व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. अनेक ठिकाणी व्यापारी आस्थापना पाण्याखाली गेल्या असून अनेक व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि व्यापाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. जालना शहरामध्ये अतिवृष्टी झाली असून त्याचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरलंय तर अनेक ठिकाणी व्यापारी आस्थापना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसर आहे हा आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारची दुकानं पाण्याखाली गेल्याचं दृश्य आहे. भाऊ, नेमकं काय तुमचं नुकसान झालं? ह्या कॉम्प्लेक्स मधले किती लोक आहेत तुम्ही? लाखोंचं नाही सर, कमीत कमी इथं कोटींचं नुकसान झालंय. 8 ते 9 कोटींचं नुकसान झालंय. पूर्ण इथं आमचं सीसीटीव्हीचं दुकान आहे, कॉम्प्युटर प्रिंटरचं सगळं दुकान आहे. पूर्ण सध्या पाणी खाली आहे. सकाळी 3:30-4 वाजेपासून मी बघतोय असंच पाणी कंटिन्यू येत आहे. माझं बऱ्यापैकी नुकसान झालंय. माझं इथे कीर्तीसागर लेडीज वेअर म्हणून दुकान आहे आणि साधारणतः 8 ते 9 स्वेटर इथं आहे. साधारणतः माझ्याकडे 1.5 करोड रुपयाच्या वरतीचा स्टॉक आहे दुकानामध्ये सध्याच्या घडीला. आणि मी रात्री 1:30 वाजेपासून दुकानाच्या आजूबाजूचं पाणी काढायचा प्रयत्न करत आहे इथं. परंतु पाणी वाढतच चाललंय. आजूबाजूच्या नाल्यामुळे कंटिन्यू पाणी वाढत चाललंय. तर बऱ्यापैकी माझं नुकसान झालेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन शून्य आहे. जेव्हा रात्री 1:30 पासून पाणी भरतोय दुकानात तर आपत्ती व्यवस्थापन असायला कशाला पाहिजे? लोक जागरूक पाहिजे. एकही इथं रोड थांबत नाहीये, पब्लिक थांबत नाहीये. रोड बंद करायला पाहिजे. सगळे काम मदत कार्याला अडथळा होतोय. प्रशासनानं सजग होऊन काम केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. तिकडे लातूरमध्ये काल रात्री जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे लातूरच्या औसा तालुक्यातील काही भागामध्ये परिस्थिती जलमय झालेली होती. जिल्हाभरात अनेक ठिकाणी हलकी आणि मध्यम पावसाची हजेरी होती. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. औसा तालुक्यातील भेटा, नकुलेश्वर आणि जागजी या परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक होता. औसा तेर मार्गावरील बोरगाव येथील पुलावरून पुराचं पाणी वाहू लागल्यानं भेटा गावाचा संपर्क तात्पुरता तुटला. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानं वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली असून नागरिकांनी आता दिलासा व्यक्त केला आहे.
बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली गावाला गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं धरणातून बिंदुसरा नदीपात्रामध्ये विसर्ग केला जातोय। याच विसर्गामुळे सांडस चिंचोली गावाला 2 दिवसांपासून पाण्यानं वेढा घातल्याचं दिसून येतंय। या गावामध्ये जाण्यासाठी 2 रस्ते असून सिंदफणा नदीला पूर आल्यानं हे रस्ते बंद होतात आणि त्यामुळे या गावाचा संपर्क तुटतो अशी माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे। 2 दिवसापासून प्रशासन संपर्कात असल्यास देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। बीडमध्ये झालेल्या दमदार पावसानं बिंदुसरा पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। या मान्सूनमध्ये सलग 4 वेळा हा पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून शहरातून जाणारी बिंदुसरा नदी खळखळून वाहतीये। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। याचा सर्वाधिक फटका आष्टी आणि गेवराई तालुक्याला बसलाय। गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं असून शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर 3 दिवसांपासून पाण्याखाली आहे। पाटोदा तालुक्यामध्ये झालेल्या दमदार पावसानं बिंदुसरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे शहरातून जाणारी ही बिंदुसरा नदी खळखळून वाहते। बीड शहराच्या मधोमध वाहणाऱ्या नदीचं विहंगम अशी ही ड्रोनची दृश्य आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून पावसानं थैमान घातलेलं आहे। सातत्यानं जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील पिकांना अतोनात नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामधल्या वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, हळद, तूर या पिकांचं नुकसान झालंय। पोटा खुर्द या गावाच्या शेत शिवारामध्ये पुराचं पाणी शेतातून गेल्यामुळे सोयाबीनचं पीक पूर्णतः वाहून गेलंय। यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून पावसाने जे थैमान घातलेलं आहे आणि याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतातील पिकांचं झालेलं आहे। मी सध्या उभा आहे पोटा या गावाच्या शेत शिवारामध्ये। पांडुरंग कदम यांची ही शेती आहे। पुराचं पाणी पूर्णपणे शेतामध्ये शिरलं होतं। शेतातल्या पूर्ण सोयाबीन खरडून गेलेलं आहे। अगदी सोयाबीनच्या झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या तर शेतामध्ये असलेली संपूर्ण जी जमीन आहे, उपजाऊ जमीन, सुपीक जमीन पूर्णपणे त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेली आहे। शेतीच्या पिकांचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई मिळेलही कदाचित, परंतु हे जे पीक माती वाहून गेली आहे, जी उपजाऊ माती होती, ज्या मातीच्या वर्षावर शेतकरी उत्पन्न चांगले घेत असतात ती पूर्णपणे माती सुद्धा वाहून गेलेली आहे। जिल्ह्याभरातील वसमत, औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये सर्वाधिक या पावसाचा तडका बसल्याची माहिती आहे। त्यामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन आताही पाण्याखाली आहे। मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले आहे। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, हळद, तूर या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे। हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलेला आहे, कारण सोयाबीन, कापूस हे पिकं आता हाती येत होते, परंतु कालच्या पावसामुळे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, पोटा, हिंगोली। तिकडे वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे। आज सकाळी पावसाची रिपरिप सुरू असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत। सततच्या पावसामुळे परिसरातल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याचा फटका सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतोय। पाण्यातून वाट काढत त्यांना शाळेमध्ये जावं लागतंय। 17 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते।